3 days webinar series on MST CET 2020 preparation strategy and guidelines. The purpose to arrange this webinar for 12 science students appearing for MST CET examination is to learn a good examination strategy that can help the candidates to score good marks in upcoming CET examination. With this purpose, our KGCMR Institute has organized this 3 days webinar series from 16 to 18 September 2020, where our experts of mathematics, physics, and chemistry will guide the students on the scheduled date respectively. Now, first of all, I would like to call upon our dynamic principal, Honorable Dr. Suhas Khote sir, for inaugural speech and to address the participants in brief. Over to you, sir. Okay, a very good morning to one and all. आठवले सर, नमस्ते. नमस्कार. जवळजवळ 150हून अधिक विद्यार्थी आपल्याकडे युट्यूबच्या माध्यमातून आता जॉईन झालेले आहेत आणि आपल्या झूमच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे आपले शिक्षक अधिक इतर विद्यार्थी सुद्धा जॉईन झालेले आहेत. तर 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः त्यांचं अभिनंदन 12वी मध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ह्या केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या फोरम मधून त्यांनी आज जे MST CET प्रिपरेशन स्ट्रॅटेजी अँड गाईडलाईन्स या 3 दिवसीय जो आपला वर्कशॉप आहे, जी आपली कार्यशाळा आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याबद्दल धन्यवाद. मी डॉक्टर सुहास खोत, प्राचार्य, प्रिन्सिपल, केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि या प्रोग्रामचा कन्व्हेनर सुद्धा आहे. थोडस याची पार्श्वभूमी सांगतो या कार्यक्रमाची. तर थोडस आम्ही विचार असा केला होता की या कोविडच्या अतिशय मोठ्या अशा महामारीमध्ये आता तरी संख्या खूप वाढतीये आणि प्रचंड आता मुलांवरती आणि पालकांवरती, एकूणच कुटुंबांवरती पुण्याच्या बराचसा ताण सुद्धा पडलेला आहे. बाहेर कुठं जाण्याची सोय अजिबात मुलांना नाहीये. तर अशा याच्यामध्ये एखादा जर वेबिनार आपण 12वीच्या मुलांसाठी ठेवला, की जी आता सीईटीची जी तारीख आपली आता डिक्लेअर झालेली आहे, म्हणजे 12वीची परीक्षा होऊन जवळजवळ मला वाटतंय एक 5 ते 6 महिने उलटून गेलेले आहेत आणि 5 ते 6 महिन्याच्या मध्ये बऱ्याचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. बऱ्याच वेळा असं सांगण्यात आलं की सीईटी परीक्षा होणार नाही होणार, वेदर वी आर गोइंग टू कंडक्ट द एक्झामिनेशन ऑफ सीईटी ऑर नॉट. सीईटी परीक्षा नाहीच होणार, मग सीईटी परीक्षा जर झाली तर कशा पद्धतीने होणार. अशा बऱ्याच वावड्या आतापर्यंत उठलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत चर्चेला गेलेल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने, वेगवेगळ्या विद्यापीठांच्या वतीने या चर्चा ऑलरेडी झाल्या आणि त्याच्यामध्ये मुलांची थोडीशी दोलायमय अशी अवस्था त्याच्यामध्ये झाली की बाबा आता परीक्षेचा अभ्यास करायचा की नाही. आणि बऱ्याच मुलांचा त्यामुळं त्या अभ्यासामध्ये असा बराच गॅप पडलेला आहे, असं थोडंसं मला मुलांच्या बोलण्यातून आणि एकंदरीत पालकांशी डिस्कस करून साधारण समजलेलं आहे. तर या 6 महिन्याचा हा काळ म्हणजे खूप मोठा काळ आहे मला वाटतं. आठवले सरांना याच्यामध्ये जास्त अनुभव आहे आणि थोडंसं मग ते विसरायला होतं. थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी असं होतात की मग ते रिव्हिजन होत नाही, मग परीक्षा होणारच नाहीये सीईटीची, मग कशाला करायचं, असं थोडंसं एक मुलांच्या आणि पालकांमध्ये थोडासा असा संभ्रम होता. पण आता राज्य शासनाने ते डिक्लेअर केलेलं आहे की सीईटीची परीक्षा ही होणारच आहे आणि मुलांनी मला वाटतं बोध त्याची तयारी ठेवलेली आहे. तर थोडंसं असं मनात आमच्या एक असा विचार आला की एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी किंवा गाईडलाईन्स या आत्ताच्या बरोबर आता जो 1 महिना उरलेला आहे, साधारण 28 दिवस उरलेले आहेत, तर या 27-28 दिवसांमध्ये आपण कुठल्या प्रकारे ह्या 12वीच्या मुलांना मार्गदर्शन करू शकू. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं प्रिपरेशन कमी काळामध्ये त्यांची प्रिपरेशन ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे 12वीची परीक्षा त्यांची झालेली आहे. तर त्यांचं प्रिपरेशन म्हणजे त्याच सिलेबसच्या आधारावरती फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, म्हणजे साधारण आपण असं म्हणू की इंजिनिअरिंगला ऍस्पिरंट जी मुलं आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचं प्रिपरेशन कशा पद्धतीनं करावं, त्याला कोणती बुक्स किंवा कोणती हे वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर सगळे क्वेश्चन्स मला अटेम्प्ट करायचे आहेत, तर सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी मला वेळेचं नियोजन कसं करता येईल, जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय असेल, माझं टाइम टेबल मी कुठल्या पद्धतीने बनवलं पाहिजे, किती दिवस किती तास रोज अभ्यास केला पाहिजे या बाकीच्या कोविडच्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन. आणि हे सगळं करत असताना मला पूर्णपणे टेन्शन फ्री किंवा स्ट्रेस फ्री कसं राहता येईल. तर अशा पद्धतीचं एक थोडं मार्गदर्शन, प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी किंवा त्याच्या प्रकारच्या गाईडलाईन्स एक थोडा आपण एक्सपर्ट्स कडून घ्यावा अशी एक कल्पना समोर आली. सॉरी. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही असं ठरवलं
आठवले सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स दिला आणि सरांनी आम्हाला सांगितलं की येस, मुलांसाठी आम्ही हे करायला तयार आहोत. आणि मग आठवले सर हे मॅथमॅटिक्सचे प्राध्यापक आहेत. बरीच वर्ष मॅथमॅटिक्स मध्ये त्यांचे 12वीचे क्लासेस आणि मोठी अकॅडमी सरांची आहे. अतिशय मोठा असा प्रदीर्घ असा अनुभव सरांना आहे. तर आम्ही असा विचार केला की मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 3 दिवसाचे 3 जर आपण सब्जेक्ट्स ठेवले आणि त्या सब्जेक्टमध्ये ऍक्च्युअल त्यांचं जे अकॅडमिकचं आहे ते सीईटीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुलांना देता येईल असा एक थोडासा विचार समोर आला. आणि मग आम्ही म्हणलं की जनरल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण कसंही सांगू शकतो, पण ऍक्च्युअल जे टेक्निकल किंवा अकॅडमिक सेशन्स आहेत ते थोडेसे हे एक्सपर्टलाच घेऊ शकतात. म्हणून आम्ही थोडासा असा विचार केला की एक आपण सिरीज घ्यावी वेबिनारची, ज्याच्यामध्ये आता म्हणजे आज 16 तारखेला मॅथमॅटिक्स बद्दल आठवले सर सांगतील. उद्या याच वेळी म्हणजे 11 ते 11:30च्या दरम्यान आपण फिजिक्स साठी पटवर्धन सर, जे आयआयटी मधून पास आउट आहेत सर आणि फिजिक्स बरेच वर्ष त्यांनी आतापर्यंत शिकवलेलं आहे, तर ते पटवर्धन सर उद्या फिजिक्स बद्दल सांगतील. आणि 18 तारखेला केमिस्ट्री आपले क्षीरसागर सर जे आहेत त्यांना सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे, तर ते केमिस्ट्री बद्दल सांगतील. असं मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 3 विषयाची आपण साधारण सीईटीच्या पद्धतीनं कशा प्रकारे प्रिपरेशन त्याची स्ट्रॅटेजी असेल आणि गाईडलाईन्स असतील हे थोडंसं पाहणार आहोत. हे थोडंसं पाहत असताना विद्यार्थ्यांनी थोडंसं अशी अपेक्षा आहे की 3 दिवस पूर्ण सेशन्स अटेंड करावे विद्यार्थ्यांनी, अशी अपेक्षा आहे. दुसरं असं आहे की थोडंसं हे करत असताना जर त्यांना अडचणी काही आल्या, प्रश्न असतील तर ते प्रश्न त्यांनी इनबॉक्स मध्ये प्रश्न टाकावेत. ते प्रश्न आम्ही थोडंसं सेशन झाल्यानंतर सरांना आम्ही विचारू, वी विल आस्क देम. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो तर ती एक्झामिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती त्या कॅन्डिडेटला चांगल्या प्रकारे त्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं आणि एखादं चांगलं कॉलेज मिळणं किंवा एखादी चांगली ब्रांच मिळणं याचं एक ते स्त्रोत असतं आणि ह्याचं एक ते गमक असतं असं मला वाटतं. त्यामुळे ही तयारी नक्कीच सीईटीच्या मुलांसाठी मार्गदर्शक तर ठरणार आहेच आहे, पण त्यामध्ये मिळालेलं यश हे एखादं चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच मिळवण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरणार आहे, यात अजिबात वाद नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रॉपरली मला वाटतं फॉलो करावं. बऱ्याचशा याच्यामध्ये गोष्टी आहेत, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती करता, तुमची विल पॉवर कशी आहे, त्याच्यानंतर तुमची कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये कशी आहे, त्याच्यानंतर तुमची चॉईस करेक्ट तुम्ही कशी करता, टाइम मॅनेजमेंट, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता ते आपले सगळे एक्सपर्ट सांगतीलच तुम्हाला. तर मला असं वाटतंय की सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रॉपरली जर मॅनेजमेंट करून व्यवस्थित जर ती परीक्षा दिली तर मला वाटतं यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तर केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च पुणेच्या वतीनं मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं, इंजिनिअरिंग ऍस्पिरंट विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि विनायक आठवले सर त्यांनी आज वेळ काढून आजच्या सेशनसाठी त्यांनी जो म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जो आम्हाला म्हणजे त्यांनी कन्सेंट दिला त्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानतो. आणि आठवले सरांचा थोडासा परिचय सहाने सर करून देतील आणि त्याच्यानंतर मग सेशन आपला चालू होईल. धन्यवाद. थँक्यू. Thank you, sir. Thank you for giving short introduction about the purpose of this webinar and what will be the our aim for the 12th science students and the students appearing for CET examination. Now, we extend our welcome for today's chief guest and expert speaker, Honorable Shri Vinayak Athavale sir. I'd like to introduce today's chief guest in brief. Sir has completed his graduation and post-graduation in mathematics from Hyderabad. Sir is having almost 20 years of experience in Modern College of Engineering as a faculty of mathematics. And along with that, sir is a national champion in chess also. Currently, sir is a director of Athavale classes located at Erendavne. Sir has a huge experience of teaching in this world of mathematics. And sir always says that mathematics teaching and learning is altogether a different world where you require passion, aptitude, hard work, and the most important thing is determination. Sir always takes pleasure or challenge in uplifting the students to teach mathematics to boost their confidence along with achieving success of students in their future. So such an eminent personality that we had along with us. So I heartily welcome Honorable Athavale Sir ji
on behalf of KG College of Engineering and Management Research, and I sincerely, we are grateful to have such an outstanding personality with us, and I request Honorable Atavale sir to extend his words and to start his session on this MST CET preparation webinar. Over to you, sir. Thank you very much. I hope I am audible. Am I audible perfectly? Yes, sir. Yes, sir. You're audible, sir. Yes. Thank you very much, and special thanks to Coach sir, Professor Sane and Patil sir for giving me opportunity to interact with the students. This seminar, as Coach sir says, will definitely help you in boosting the basically confidence of the students who are just being more demoralized by just postponement of the exam continuously. Of course, it was in nobody's hand. It was due to the pandemic. Nothing was in anybody's hand. So it got postponed continuously. So I think most of the students have lost the hope of, in fact, writing the exam also, but somehow now it has been scheduled, and let us hope that it will be conducted as per the given timetable by the Maharashtra government. Now, coming to the topic or coming to the discussion of the today's session, Professor Sane sir and Coach sir have definitely खूपच माझं कौतुक केलेलं आहे खरं त्यांनी. इतका मोठ्या प्रकारचं कौतुक खरं मला अपेक्षित नव्हतं. एक छोटीशी करेक्शन होती. साने सर म्हणाले मी नॅशनल लेवलचा चेस चॅम्पियन आहे. नाही, मी नॅशनल लेवलचा नाहीये. मी कॉलेज आणि युनिव्हर्सिटीला मी रिप्रेझेंट केलं होतं. पण एनिवे, बुद्धिबळ मला आवडतो. बुद्धीच्या रिलेटेड सर्व काही गोष्टी आवडतात, कारण माझा विषय बुद्धीशी निगडित आहे. आता ही जी काही परीक्षा आहे आपली MST CET, ही खरोखरच काय आहे आणि आपण का द्यायची आणि बेसिकली का पाहिजे आपल्याला CET? अर्थात CET ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन नाहीये, हे लक्षात घ्या. 12वीचे मार्क हे क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या करिअरमध्ये 12वीचे मार्क हे पहिल्यांदी इम्पॉर्टंट आहेत, आणि त्याप्रमाणे तुमचं करिअर ग्राफ हा 12वीच्या मार्कांनी होणार आहे. पण शेवटी 12वी नंतर आपल्याला शिकायचंय. इंजिनिअरिंग सारखी सुंदर ब्रँच, अप्लिकेशन ओरिएंटेड ब्रँच, सर्व काही आपल्या जगाच्या आसपासच दिसतंय आपल्याला. हे सगळं इंजिनिअरिंगच आहे सॉर्ट ऑफ. सगळे कम्फर्ट, सगळे इन्व्हेन्शन्स. अर्थात या सर्वांच्या पाठीमागे मी एवढं नक्की सांगतो की माझा विषय मॅथमॅटिक्स हा पडद्या पाठीमागचा जो डायरेक्टर असतो ना, तशा प्रकारे प्ले करतो रोल. विदाउट मॅथमॅटिक्स नथिंग हॅपन्स इन इंजिनिअरिंग ऑर एनी ऑफ द ऍडव्हान्स सायन्सेस. तर ही CET आपण देतोय, आपण त्याचं काहीतरी तयारी पण केली, पण मध्ये इतकी गॅप झाली की बहुतेक सगळंच विसरलोय असं वाटतंय आपल्याला. तर तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगत आलो होतो, माझ्या विद्यार्थ्यांना पण ते मी आत्ता पुन्हा एकदा सांगतोय की तसं पाहिलं तर तुम्हाला अजून 23 दिवस तर नक्कीच आहेत. 25 दिवसच्या आसपास आहेत, पण आपण 23 दिवस धरूया. अजून सुद्धा तुम्ही रोज ठराविक पद्धतीने जर अभ्यास केला, म्हणजे बेसिकली फर्स्ट यू हॅव टू रिवाइज एंटायर सिलेबस. ऍब्सोल्युटली फॉर्म्युलेज शुड बी ऑन द टिप ऑफ द टंग. त्याच्यानंतर तुमचं 12वीचं मॅथ्स हे खूप छान झालेलं असलं पाहिजे. ओके, दीज आर द 2 बेसिक थिंग्स. आणि रोज तुम्ही आता स्वतः हे 2 ते 3 तास हा तुम्ही मॅथ्सला द्यावा. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं तर टाइम लावून आपण घड्याळ लावायचं. पहिले म्हणजे बेसिकली आपण टॉपिक वाईज डिसाइड करायचं. जो टॉपिक तुम्हाला अवघड जातोय, असं वाटतंय की यू आर नॉट कॉन्फिडंट, बेटर यू रिवाइज दिस 12वी बोर्डाचं कम्प्लीट फॉर्म्युलेज, थेरम्स, त्याचे रिझल्ट्स, याची एक वेगळी वही करून त्याच्यामध्ये सर्व एंट्री करून आपल्याला ते परफेक्टली येत आहेत ना हे बघायचं. आणि मल्टिपल चॉईसचं पुस्तक घ्यायचं. आता मला विचारण्यात आलेलं आहे की कुठलं पुस्तक वापरायचं. आता तसं बाजारामध्ये तुम्ही गेलात तर मला वाटतं 10-15 पब्लिकेशनची पुस्तकं असतील. त्यामुळे टिपिकल हेच पुस्तक वापरा असं मला म्हणायचं तसं कारण नाहीये. एक 2-4 पुस्तकं आहेत चांगली की ज्याच्यामध्ये 11वीचं सुद्धा आहे आणि 12वीचं सुद्धा आहे.
त्यामुळे पुस्तक असं घ्यायचं की ज्याच्यामध्ये एंटायर सिलेबस इज बिंग कवर्ड. सो मे बी मार्वेल आहे, टार्गेट आहे, आहेत भरपूर पुस्तकं आहेत आणि बऱ्यापैकी या सर्व पुस्तकांमध्ये काही प्रश्न म्हणजे ऑलमोस्ट 40% हे रिपीटेडच असतात. त्यामुळे पुस्तक इज नॉट इम्पॉर्टंट, बट गेट फर्स्ट बुक, डिसाइड द टॉपिक, रिवाइज युअर सेल्फ, आणि दिवसामध्ये तुम्ही 3 तासामध्ये, 3 तास म्हणजे 180 मिनिटं मिळतात तुम्हाला. तर आधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याजवळ किती मिनिटं आहेत, एका प्रश्नाला सीईटी मध्ये किती मिनिटं आहेत. कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. 50 क्वेश्चन्स आहेत आणि यू हॅव 1.5 hours म्हणजे 90 मिनिट्स. सो यू डू नॉट हॅव इवन 2 minutes फॉर इच क्वेश्चन. त्यामुळे आपण 1.5 minutes असं जर आधी धरलं, ओके, टू राऊंड ऑफ, थोडंसं जास्त सेकंड्स आहेत पण 1.5 minutes हे नक्की मिळत आहेत प्रत्येक प्रश्नाला. तर घरी तुम्ही 3 तास करताना म्हणजे 180 मिनिटं. आता 180 मिनिटामध्ये आपण जास्तीत जास्त 90 प्रश्न हे आपल्याला सोडवता आले पाहिजेत. पण इथं थोडंसं जास्त लिनियंट राहून सांगतो की रोज तुम्ही 75 प्रश्न, 75 क्वेश्चन सिटिंग फॉर 180 मिनिट्स हे प्रश्न टाइम लावून सॉल्व्ह करायचे. यू आर नॉट गोइंग टू एक्सीड दिस टाइम 180 मिनिट्स. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्न चेक करायचा, किती स्कोर येतोय तुमचा बघायचा. सो 75 क्वेश्चन्स पैकी किती बरोबर येत आहेत, तर तुमचे रफली 60+ क्वेश्चन्स हे बरोबर आले पाहिजेत. म्हणजे मोर दॅन 70 आले तर इट्स ऑलवेज गुड. पण इफ यू आर एबल टू सॉल्व्ह 60+ क्वेश्चन्स करेक्टली, देन युअर सिच्युएशन इज ऑन द बेटर साइड. तर हे नोट करायचं. आणि जे रॉंग क्वेश्चन्स आलेले आहेत तुमचे, त्यामध्ये कशा करता रॉंग गेलेले आहेत, तुम्हाला आयदर कन्सेप्च्युअली आलं नव्हतं, वेळ जास्त झाला होता म्हणून होतं, ते नोट करायचे. तर असं तुम्ही आजपासून सुद्धा डेली 75 क्वेश्चन जरी केलेत, तर आपण 20 जरी दिवस धरले आजपासून, तरी सुद्धा तुमचे 75 into 20 1500 प्रश्न आजपासून सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतील. आणि ते डिस्ट्रीब्यूट करून करायचं ऑब्विसली. आता तिसरी गोष्ट अशी आहे की हे 11वीचा आणि 12वीचा कसा काय सिलेबस असतो. आता 11वीचा आणि 12वीचा सिलेबस डिस्ट्रीब्युशन बोर्डाने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी क्लिअर दिलेलं आहे. 20% ऑफ द क्वेश्चन्स विल बी फ्रॉम 11th स्टँडर्ड अँड 80% विल बी फ्रॉम 12th. सो आउट ऑफ 50 क्वेश्चन्स 20% म्हणल्यावरती 10 क्वेश्चन्स विल बी ऑफ 11th स्टँडर्ड आणि 40 विल बी ऑफ 12th स्टँडर्ड. इज दिस क्लिअर? तर हे 11th स्टँडर्डचे प्रश्न जे आहेत ना, दॅट बिकम्स व्हेरी क्रुशियल. कारण दोज 10 क्वेश्चन्स इंटू 2 मार्क्स म्हणजे 20 मार्क्सचं वेटेज आहे त्याचं आउट ऑफ 100. सो इट्स अ ह्यूज अमाउंट. फॉर कॉम्पिटिशन 20 मार्क्स विल चेंज द होल सीन. आणि ते तुम्ही पहिल्यांदा रिवाइज करायचं. म्हणजे यू स्टार्ट युअर रिव्हिजन नॉट बाय 12th स्टँडर्ड बट बाय 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्ड मध्ये ठराविक टॉपिक्सच आहेत, नॉट एंटायर सिलेबस. So those topic pick up. You can start with trigonometry, which is a basic one, and then cover up each and every topic. Daily 75 questions. हे एक लक्षात ठेवा. तर हे दोन्ही अशा प्रकारे पद्धतीने सुरू केलं तर मला वाटतं यू कॅन अचीव द गोल. पहिला पार्ट असा आहे की आधी सीईटी मध्ये आपल्याला किती मार्क मिळवायला पाहिजे किंवा काय करायचं. ऍक्च्युअली सर्वांना माहिती आहे की नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे इफ एनीबडी टिक्स ऑल ए, जायचं आणि सगळे टिक ए करून यायचे, तर त्याला इंजिनिअरिंगला मिळणार आहे का सीट? तर हो, 100% मिळणार आहे. कारण सगळे ए तुम्ही जर टिक केले, लेट अस अज्युम ए फॉर आठवले, सगळे ए टिक करून आला राजू, तर साधारणतः 50 क्वेश्चन्स मध्ये साधारणतः रफली 10 तरी मिनिमम हे आन्सर्स ए असतात. स्टॅटिस्टिकली तर मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली ते कमीत कमी 25% पाहिजेत त्याच्या. पण आपण 10 प्रश्न धरू तर 10 into 2 मार्क्स हे तुमचे 20 मार्क्स हे मिनिमम येणार, इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्हाला काय येतंय काय नाही, ब्लँक. आणि तसंच फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 20 मिळालेत असं गृहीत धरू, तर मग तुमचा स्कोर 40 होईल, तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळालं. महाराष्ट्राच्या कुठल्याही कॉर्नरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नॉन झिरो स्कोर असेल तुमचा, तर यू आर एलिजिबल टू गेट ऍडमिशन. मग हे चालणार आहे का आपल्याला? आणि इतकं सोपं जर असेल तर हे चालणार आहे का? हे करूया का आपण? तर प्रत्येक व्यक्तीवरती आहे ते, पण नक्कीच उत्तर याचं नाही आहे. बिकॉज एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये,
वेगवेगळे फॅकल्टीज, वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेगळे ब्रँचेस, तुम्ही पाहिलं तर फार सिलेक्टेड कॉलेजेस असे आहेत की ज्याच्यामधनं तुम्ही पास आउट झालात तर यू विल हॅव ए गुड ओपनिंग, गुड करिअर, लुक्रेटिव्ह करिअर वी कॅन से. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर ऍडमिशन पाहिजे असेल, जे की सिलेक्टेड 5-10 कॉलेजेस असतील, तर मात्र तुम्हाला हे नाटक चालणार नाही आणि तुम्हाला सिरियसली प्रिपेअर करायलाच लागणार. म्हणजे आउट ऑफ 200 मार्क्स मी तर मॉडरेट ऍक्च्युअली टार्गेट ठेवतो. म्हणजे एखाद्याला 200 आउट ऑफ 200 आणले पाहिजेत असं म्हणणं ठीक आहे ऑन पेपर. अनलेस ही इज टू ब्रिलियंट, डेफिनेटली इट्स डिफिकल्ट. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच जर तुम्हाला पाहिजे असेल तर यू शुड इन एनी वे यू शुड क्रॉस 150 प्लस. इफ यू स्कोर 150 प्लस, you can be sure of getting a good college and a good branch, and then your career is just open. तर हे मिळवण्याकरता मात्र 150 प्लस तुम्हाला पहिल्यांदी मॅथ्स मध्ये जितके जास्त कमवता येतील तेवढे तुम्हाला कमवणं एक्सपेक्टेड आहे, बिकॉज मॅथ्स अल्टिमेटली विल डिसाइड द मेरिट वेन देर इज अ टाय ऑफ मार्क्स. त्यामुळे टाय असल्यावरती मॅथ्सचे ज्याला मार्क जास्त मिळतात त्याचा नंबर लागला जातो. सो मॅथ्स प्लेज इम्पॉर्टंट रोल. तर हे 150 प्लस आणायचे कसे, ही भांडाभांडी आहे खरं म्हणजे. आणि त्याच्याकरता आपण इथे भेटलोय. खोत सरांनी एवढं सगळं अरेंजमेंट केली आहे. साने सर त्याच्यामध्ये आहेत, पाटील सर आहेत, आणि हे सर्वांचं मी इथे आलेलो आहे. मला खूप ग्रेट मॅथमॅटिशियन वगैरे यांनी सर्वांनी म्हणलेलं आहे. तसं काही असलं नसलं तरी सुद्धा, नसलंच आहे असलं नाही. तर हे आपण का करतोय सगळं, एवढी का भांडाभांडी चालली आहे? कोविड आहे बाहेर म्हणजे सगळीकडे आहे, पण बाहेर जाता येत नाहीये. तरी आपल्या मोबाईलवरती बसून आपण हे सगळं व्याप का करतोय? तर आम्हाला सर्वांना एवढंच वाटतंय म्हणजे ऍज अ टीचर की तुमचं जनरेशन हे आपल्या भारताला बनवणार आहे. तुमचं जनरेशन आपल्या देशाला उंचावरती नेणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी बेस्ट इंजिनियर्स हे कसे तयार होतील हे आपल्या देशाच्या रूपाने प्रगतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या तर आहेच आहे. आणि म्हणून हा सगळा अट्टहास चालू आहे. खरं म्हणजे आपण भेटत सुद्धा नाही होत, पण कुठेतरी ऑनलाईन टीचिंग चालू आहे, तुम्ही काहीतरी करताय, होमवर्क केल्यावरती ते करताय, पण हे सगळं मला वाटतं अट्टहास किंवा भांडाभांडी किंवा चढाओढ ही फक्त आपल्या देशाला प्रगती स्थळावर आणण्याकरता चालली आहे. देश प्रगतीवर आला की आपणही श्रीमंत होतो, त्यामुळे तुम्ही पण श्रीमंत होणार आणि आपला देशही होणार. तर ह्याच्याकरता आपल्याला आता हे 20-25 दिवस खरोखर मनापासून ओतून त्याच्यामध्ये घालायचंय. मला तर वाटतं की कोविड असल्यामुळे एक वेळ बरं सुद्धा झालंय. बरं म्हणजे सरकास्टिकली म्हणतोय, ऍटलिस्ट आपल्याला बाहेर जाता येत नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने मी बरं म्हणतोय. यू आर सपोज टू बी ऍट होम आणि 24 तासामध्ये तुम्ही कमीत कमी मला वाटतं 14 ते 15 तास हे नक्की तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे करायला पाहिजे. अवघड आहे, आय अंडरस्टँड, पण इफ यू कॅश इन दिस पर्टिक्युलर हॉरिबल पिरियड बाय प्रिपेअरिंग फॉर दिस बेसिकली टार्गेटेड एक्झाम, मला वाटतं एव्हरीथिंग इज क्वाईट ऑब्वियस. वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस मध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की हे 150 मिळवण्याकरता काय करायचं आणि हा पेपर काय असेल. आता खूप जणांना परीक्षा दिल्यावर कळतं की अरे हा पेपर साधाच आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की महाराष्ट्र सीईटीचा पेपर ज्याच्यामध्ये 50 प्रश्न हे मॅथमॅटिक्सचे असतात, त्यामध्ये सर्वसाधारण अनरिटन बायफर्गेशन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो की रफली 20 to 25 क्वेश्चन्स. You can note this and you can note this and you will appreciate this after writing the exam. You will experience that 20 to 25 questions are set deliberately in such a form that it can be answered in at most 1 minute. At most. म्हणजे हुशार विद्यार्थ्याला तर ते वाचता वाचताच लगेच उत्तर येईल, 25-30 सेकंदामध्ये येईल असेच प्रश्न असतात. पण आपण त्याला 1 मिनिट धरूया. ठीक आहे. से 25 क्वेश्चन्स जर 1 मिनिटामध्ये मला सॉल्व्ह करता येत आहेत, तर उरलेल्या क्वेश्चन्स मध्ये मला भरपूर इकडचा सेव्ह केलेला टाइम
आय कॅन स्पेअर. दिस इज व्हॉट द मॅनेजमेंट कम्स. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ते जे काही सोपे प्रश्न आहेत, म्हणजे पेपर हातात मिळाल्यावर काय करायचं, पहिल्या क्वेश्चन पासून स्टार्ट करायचं का? नाही. यू कॅन स्पेअर 5 मिनिट्स फॉर रिडिंग ईच अँड एव्हरी क्वेश्चन. जस्ट स्कॅनिंग म्हणतात त्याला. पेन्सिल घेऊनच बसायचं आणि लगेच तुम्हाला कळतं की यामधले सोपे हे कुठले आहेत. म्हणजे ऍव्हरेज विद्यार्थ्याला तर हे नक्की कळतं, हुशारला तर बोलायचंच नाही. तर हे तुम्ही इमिडिएटली तिथेच पॉइंट आउट करून टाकायचे. आणि हे मी सांगतोय गॅरंटेडली की ते 20 to 25 क्वेश्चन्स असतील. पुढचे 10 प्रश्न जे असतील, म्हणजे उरलेल्या 25चं काय बायफर्केशन, तर 10, 10, 5 असं करूया. पुढचे 10 प्रश्न जर असतील ते दिलेला टाइम, रादर अलॉटेड टाइम अख्खा लागेल असे असतात. आता अलॉटेड टाइम किती आहे? लेस देन 2 मिनिट्स, मोर देन 1.5 मिनिट. तर त्याला 1.5 किंवा 2 मिनिट्स लागतील असेच असतात. म्हणजे यू हॅव टू डू सम कॅल्क्युलेशन्स. तेवढा वेळ लागणारच. म्हणजे उद्या मी दिली तरी सुद्धा मला तेवढा वेळ लागेल, थोडासा कमी लागेल, पण इट्स टाइम कन्झ्युमिंग, नॉट इट विल रिक्वायर इट्स टाइम. सो तसे ते 10 प्रश्न असतील. सेकंड 10 प्रश्न कसे असतात, ते ट्रिकिश आणि टाइम कन्झ्युमिंग दोन्ही पण. म्हणजे त्याला रफली 3 मिनिटं वगैरे लागू शकतील. काही प्रश्न असतात ते ट्रिकिश नसतातच, बट यू जस्ट गो ऑन डुईंग, दॅट्स ऑल. यू हॅव टू गेट इट, अदरवाईज नाहीच. फॉर एक्झाम्पल अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मधलं काही मॅक्सिमा मिनिमाचे प्रश्न आहेत, काही रेट मेजरचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला कम्प्लीट केल्याशिवाय ते उत्तर येणं अवघड होतं. दॅट इज व्हॉट आय मीन बाय टाइम कन्झ्युमिंग. तर ते प्रश्न 3 मिनिटाचे वगैरे असतील 10. आणि शेवटचे 5 जे प्रश्न असतील ते जरा थोडेसे डिसाइडिंग असू शकतात. म्हणजे 200 आउट ऑफ 200 हे मिळवणं, हे हे जे उरलेले 25 होते त्याच्यावरती खूप निर्भर असतं. आणि हे 5 प्रश्न मात्र बऱ्यापैकी ट्रिकिश त्याच्यात असेल, म्हणजे कन्सेप्च्युअल गोष्टी असतील. टाइम कन्झ्युमिंग असेल का नाही हे सांगता येत नाही, पण इट विल टेस्ट युअर मॅथमॅटिक्स नॉलेज टू सम एक्सटेंट डेफिनेटली. तर असं हे बायफर्गेशन या पेपरचं असतं. त्यामुळे आता तुमच्या हातात बॉल आहे, कसा खेळायचा हे तुम्ही ठरवायचं. हे पहिले 25 प्रश्न धडाधडा कॅश इन करायचे. दुसरा एक पॉइंट लक्षात ठेवा की कुठल्याही एका प्रश्नाला, किती का तो सोपा असू दे, 1 मिनिट पेक्षा जास्त वेळ लागत असेल तर इमिडिएटली ड्रॉप दॅट अँड गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. डू नॉट स्टक अप टू एनी ऑफ द क्वेश्चन. खूपदा काय होतं की एखादा प्रश्न घेतो आणि आपल्याला येत असतो, कळत असतं अजून एवढं केल्यावर येणार आहे, पण त्याला वेळ खूप गेलेला असतो. आणि तो वेळ गेलेला खूप कॉस्टली आहे, कारण यू आर बॉरिंग टाइम ऑफ द अदर क्वेश्चन. सो दॅट मॅनेजमेंट इज व्हेरी क्रुशियल. त्यामुळे 1 मिनिटात येत असेल करायचं, गो टू द नेक्स्ट. कारण आपल्याला माहिती नाही की पहिला सोपा असणार आहे का 50th सुद्धा सोपा असणार आहे. सो यू शुड स्कॅन लाईक दिस बाय इन्व्हेस्टिंग ओनली 1 मिनिट. आणि जे येतील ते मी सांगितल्याप्रमाणे 25 तर तुम्हाला यायलाच पाहिजेत 1 मिनिटच्या आत. आणि मग हळूहळू जे काही नाही येत आहेत किंवा थोडेसे ट्रिकिश वाटले, टाइम कन्झ्युमिंग वाटले, तशातले प्रश्न करायला लागायचे. तर असं तुम्ही जर टाइमिंग मॅनेजमेंट केलं तर मला वाटतं, खरं सांगतो की हुशार माणसाला हे 50 प्रश्न जेव्हा तो पूर्ण करतो ना, त्याच्या हातात अजून 5-7 मिनिटं उरलेली असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे कम्फर्टेबली ही फिनिशेस ऑफ. आणि ते जे की शेवटचे 5 प्रश्न मी म्हणतोय ना, तर ते क्रुशियल असतात. ते तुम्ही नीट आन्सर बघून, अनेक प्रश्नांमध्ये दुसरी एक पॉइंट असा आहे की प्रश्न वाचला त्याचा आन्सरही वाचायचा. ह्या 25-50 प्रश्नामध्ये तुम्हाला गॅरंटेडली सांगतो मी, 10 ते 15 प्रश्न असे असतात की विच कॅन बी आन्सर्ड थ्रू आन्सर्स इटसेल्फ. म्हणजे आन्सरवरनच हिंट मिळते तुम्हाला. यू डोंट हॅव टू डू मच, बट लुक ॲट द आन्सर मॅथमॅटिकली. 4 ऑप्शन्स नीट बघायचे की लगेच तुम्हाला कळेल की हाऊ रिमेनिंग 3 आर ॲब्सोल्युटली बोगस आन्सर्स असतात आणि फक्त ते व्हेरीफाय करायचं असतं, 4th वन करेक्ट वन. तर असेही 10-12 प्रश्न असतात. तर असं हा ओव्हरऑल तुम्ही जर मला विचारलं तर MST CET चा पेपर हा सोप्यामध्ये येतो. फक्त काय करायला लागेल की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सो कॉल्ड हे परफेक्टली जमलं पाहिजे. फॉर्म्युलेज आर टू बी ॲब्सोल्युटली परफेक्ट. त्याच्यानंतर नॉर्मल स्पीड तुमचा लिहायचा हा लहानपणापासून चांगला पाहिजे. तोच जर तुम्ही फार असे लेथार्जी किंवा अगदी म्हणजे बावळट पोरासारखा तुम्ही जर करत बसलात तर दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू. ओव्हरऑलच स्पीड पाहिजे कुठल्याही गोष्टीमधला. स्विफ्टनेस त्याला जे म्हणतो आपण, हे पाहिजे.
डिफिकल्टी लेवल मी तुम्हाला सांगितली काय असू शकते ती, की डिफिकल्टी लेवल ही ऍव्हरेज, लिटल बिट अबव ऍव्हरेज, हे मेजॉरिटी क्वेश्चन्स मध्ये असेल. सो द पेपर ऑफ MST CET कॅनॉट बी considered as a better or a better एवढं लक्षात घ्या. तर या सिच्युएशनचा आपल्याला ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. आणि म्हणून पॅनिक व्हायचं नाही, घाबरायचं नाही, शांतपणे आपल्याला सगळं येणार आहे, मी आता हा प्रॉब्लेम करू का तो प्रॉब्लेम करू, मेसअप करायचं नाही. घाईघाई केल्यावरती साधं कॅल्क्युलेशन मध्ये खूपदा मिस्टेक होतात. 2+3 लिहायच्याऐवजी आपण 2x3 करतो आणि काहीतरी वेगळं स्टिक करतो. तर ह्या पेशन्स जो काही म्हणतात ना, तो मात्र इथे लागेल. पेशन्स लागेल, स्पीड लागेल, कॉन्फिडन्स लागेल, फॉर्म्युलेज लागतील आणि ऑब्व्हियसली बेसिक्स नक्कीच तुमचे चांगले पाहिजेत, 11वीचे सुद्धा आणि 12वीचे सुद्धा. त्यामुळे CET क्रॅक करणं हे डिफिकल्ट नाहीये, ओके, इम्पॉसिबल नाहीये, पण डिफिकल्ट जर हे सगळं नाही झालं तर तुम्हाला डिफिकल्ट वाटेल तो. आता तुम्ही जर मला म्हटलात की जेई क्रॅक करायची का, म्हणजे जेई क्रॅक करणं आणि CET दोघांमध्ये भरपूर फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. CET इज अचिवेबल. डेफिनेटली इफ यू वर्क सिन्सिअरली यू कॅन अचीव. पण जेई मध्ये सिन्सिअरली वर्क करणं हाच फक्त पार्ट नसतो. तिथे तुमचा बेसिक ब्रिलियन्स, मॅथमॅटिक्स टॅलेंट आणि शार्पनेस हे जर बाय बर्थ नसेल तर तुम्ही तिथे कितीही सिन्सिअरली करा, यू मे नॉट बी शुअर ऑफ अचिव्हिंग द सक्सेस. पण तसं CET मध्ये नाहीये. CET मध्ये आपल्याला 150 क्रॉस करणं, म्हणजे मी आता 150 तर आउट ऑफ 200 म्हणतोय, पण मी मॅथ्स मध्ये बघितलं तर 100 पैकी 80+ तुम्हाला आणणं हे नक्कीच अवघड नाहीये आणि तेवढे आणलेच पाहिजेत, हे नक्की लक्षात ठेवा. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नाहीये. म्हणजे इथे 80 जर आले तुम्हाला मॅथ्स मध्ये तर 35 फिजिक्स केमिस्ट्री मध्ये मी अज्युम करतोय. सो दॅट इज हाऊ यू कॅन रीच 150. दॅट्स ऑल. तर कॉन्फिडंट राहा. पुस्तकाचं मी तुम्हाला सांगितलं की यू कॅन सिलेक्ट एनी बुक, पण ह्या सगळ्या महिन्यामध्ये एक तर पुस्तक पूर्ण झालंच पाहिजे. पण खूप जर तुम्ही सिन्सिअरली रोज 180 मिनिटं करत असाल तर नक्कीच तुमचे 2 पुस्तकं सॉल्व्ह होऊ शकतात. इनफॅक्ट यू हॅव मोर टाइम देन दिस. यू कॅन स्पेअर इवन 3 hours पेक्षा 4 hours ऑल्सो यू कॅन प्लॅन फॉर मॅथमॅटिक्स, 2 hours फॉर फिजिक्स, or maybe depending upon your level and difficulty, 2 hours for physics, 2 hours for chemistry, 4 hours for mathematics. म्हणजे हे 8 तास झाले. इनफॅक्ट अजून तुमच्याकडे 4 तास असू शकतात, 12 तास नक्कीच. यू कॅन स्टडी फॉर दिस 20 days or 25 days because this is a testing period for you. Sacrifice all the things. मोबाईल, व्हॉट्सॲप आपल्याला नकोय ते खरोखरच बंद करून ठेवा. डू नॉट रिस्पॉन्ड. शेवटी एवढा अभ्यास सगळा झाल्यावरती 1 तास, अर्धा तास मग काय तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा गेम काय जे काय असेल तुमचं ते यू कॅन प्ले विथ द मोबाईल. बट अदरवाईज कम्प्लीट दिस फर्स्ट. कारण हे 20 ते 25 दिवस पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीयेत. आणि पेपर झाल्यावरती तुम्हाला असं फील येऊ नये की अरे आय शुड हॅव वर्क हार्ड लिटल बिट. इफ यू हॅड डन प्रॉपरली आय वुड हॅव डेफिनेटली स्कोर्ड. आय मिस द टार्गेट असं वाटू नये. देन यू विल बी feeling yourself throughout your life. That is going to be horrible. So put in your maximum efforts. 10 to 12 hours definitely work. I am sure you can definitely cross 80 marks out of 100. त्याच्यानंतर दुसरं होतं की अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन सगळे करायचेच आहेत ऑब्विसली. कारण शेवटचे 5 मिनिटं तुम्ही मुद्दामून असे ठेवायचे की समजा 4-5 प्रश्न तुम्हाला आले नाहीच आहेत, हे सगळं करून वेळच मिळाला नाहीये तर तुम्हाला नक्कीच लॉटरी मारायची आहे, सोडायचं नाहीये. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे डू नॉट लिव्ह एनी क्वेश्चन अनआन्सर्ड. मग तेव्हा फक्त तुम्ही टेंटेटिव्हली
जय श्रीराम म्हणून मारून टाकायचं, दुसरं काय करणार ते. पण ते इट शुड नॉट बी मोर देन 5 डेफिनेटली. तर त्यामुळे अटेम्प्ट ऑल. डिफिकल्टी लेवल मी बोललो, डिफिकल्टी लेवल विल बी ऍव्हरेज. काही क्वेश्चन बद्दल लिटिल बिट अबोव ऍव्हरेज. टाइम टेबल बद्दल मी बोललो की डेली टाइम टेबल मध्ये तुम्ही 4 hours ऍटलिस्ट इफ यू कॅन रिझर्व फॉर मॅथमॅटिक्स, देन दिस इज गोइंग टू बी सफिशियंट. तिसरी गोष्ट अशी आहे, आता या 20 दिवसामध्ये एक 4 ते 5 फुल पोर्शन पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे कसं की सगळ्या पेपरवरचं आपलं परफॉर्मन्स काय आहे हे तुम्हाला आयडिया येत जाईल. त्यामुळे 4 to 5 क्वेश्चन पेपर्स, इफ यू कॅन सॉल्व्ह मोर इट इज ऑलवेज गुड. पण 4 ते 5 प्रश्न पेपर सीईटी पॅटर्न प्रमाणे याची प्रॅक्टिस सगळं रिवाइज करून केली तर दॅट विल बूस्ट युअर कॉन्फिडन्स ऑल्सो. बाकी टॉपिक वाईज परीक्षा लिहिता आली तर लिहा नक्कीच. त्याच्यानंतर होतं टाइम टेबल, डिफिकल्टी लेवल, बुक्स मी तुम्हाला सांगितलं. बाकी हाऊ टू क्रॅक दिस इज व्हॉट यू हॅव टू डू टू क्रॅक सच एक्झाम्स अँड यू हॅव टू डू दॅट. तर मला वाटतं की अशा सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला लॉग टेबल्स, कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये, कुठल्याही प्रकारे ते दिलं जाणार नाही. तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेशन्स करायचे. यू आर नॉट एबल टू, यू विल नॉट बी एबल टू कॅरी ऑल्सो. डोंट मिसचिफ एनिथिंग ऑफ दिस सॉर्ट. घड्याळामध्ये कॅल्क्युलेटर वगैरे असल्या काही गोष्टी माल प्रॅक्टिसेस करायचे नाहीयेत. आपल्याला जे येतं ते कॅल्क्युलेशन्स आपल्या पद्धतीनेच करायचे. आणि मला वाटतं की with a good planning, with revising basics, you'll be able to definitely crack this. आणि मला नाही वाटत की याच्यामध्ये काही फारसा प्रॉब्लेम येईल. तुम्हाला पेपर्स जे मी म्हणलं ते ऑनलाईन पेपर्सही मिळतात. म्हणजे तसं मी माझ्या विद्यार्थ्यांना तर देतोच, 4-5 पेपर्स देणारच आहे. पण नाउ मेनी प्लेसेस इट इज अवेलेबल ऑल्सो टेस्ट सिरीज म्हणून. काही कॉलेजेस सुद्धा टेस्ट सिरीज घेतात. म्हणजे KJ कॉलेजांनी जसा हा सेमिनार घेतला तसं मी त्यांना इनफॅक्ट सजेस्ट करू इच्छितो की त्यांनी 2 किंवा 3 पेपर्स ऑनलाईन कंडक्ट करावे मुलांकरता. त्याचा फायदा होईल. ऑनलाईनच त्यांना आन्सर्स म्हणजे रिझल्ट मिळू शकतो. तर अपार्ट फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह क्लासेस, तुम्ही ज्या ज्या क्लासला जात होतात किंवा जात आहात, कॉलेजेस सुद्धा मला वाटतं टेस्ट सिरीज घेतातच. तर जिथे जिथे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील, टेस्ट मिळतील वेगवेगळे, तर यू डेफिनेटली टेक द ॲडव्हान्टेज ऑफ रायटिंग दोज टेस्ट सो दॅट यू विल गेट अक्वाइंटेड टू द टाइम मॅनेजमेंट बेसिकली अँड ॲक्सेस टू द डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. दॅट विल डेफिनेटली हेल्प यू. पण एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक टेस्टमध्ये म्हणजे आउट ऑफ 100 मी म्हणतोय, तुमचा स्कोर हा कुठल्याही परिस्थितीत अराउंड 80च्या आसपास जर आला, अराउंड 80, तर डेफिनेटली यू आर ऑन द मच बेटर साइड अँड युअर फायनल CET विल बी डेफिनेटली विल फेच यू समथिंग ॲटलिस्ट दिस 80+ मार्क्स. तर मला वाटतं की अजून याच्यामध्ये काही फारसं सांगण्यासारखं बहुतेक नाहीये. त्यातून तुमचे काही प्रश्न असतील, जसं आता सरांनी सांगितलं की क्वेश्चन आर असेल, त्या पद्धतीने मला काही विचारणार असाल तर मी I'll be happy to answer those questions. So once again, I wish you all the best. Study hard, study sincerely, cash in these 20-25 days to the utmost. Then success is at your steps. तो धावून येईल तुमच्याकडे. आणि देव सुद्धा सगळं बघत असतो की बिचारे सर्व विद्यार्थ्यांना कोविडमुळे फार छळवणूक तर झालेलीच आहे, त्यातही हे अभ्यास करतायत, त्यातही त्यांना काही अचीव करायची इच्छा पण आहे, ऍक्शन पण आहे त्यांची. तर लेट अस हेल्प. तर हा सगळं ह्याच्यामध्ये देव सुद्धा तुम्हाला साथ देईल. आणि मार्किंग वगैरे ते जे काही असतं परीक्षेमध्ये ते प्रॉपरली करा. ओव्हर रायटिंग चालत नाही. त्यामुळे विचार करून आधी त्या पेपरमध्येच पेन्सिलीने टिक करून किंवा डॉट करून ठेवायचं. आणि तिथे जे गोल गोल असतं मार्किंग मध्ये ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सगळे तुम्ही एका क्वेश्चन वाईज दनादन करता येतात. नाही तर नेमकं काय होतं की सेकंड क्वेश्चन तुमचा झालेला असतो, त्या मार्किंग मध्ये घाईघाईमध्ये तुम्ही थर्डला त्याचं जर टिक केलं
तर लक्षात घ्या 2 प्रश्न तुमचे गेलेले आहेत. कारण ऑलरेडी दिलेला क्वेश्चन सेकंड आणि थर्डला तुम्ही चुकीने केलेला आणि तिथे ओव्हर रायटिंग करून चालत नाही. दॅट विल नॉट बी असेस्ड कारण कम्प्युटर इव्हॅल्युएशन असतं. त्यामुळे सगळं मार्किंग हे ऍक्च्युअली टुवर्ड्स द एंड 10 मिनिटात नक्की करता येतं प्रत्येक प्रश्न नीट बघून. बिकॉज मेनी स्टुडंट्स कमिट द मिस्टेक आणि मग हातातनं काय म्हणतात येणारे मार्क जातील तुमच्या. तर असं पॅनिक मध्ये काहीच करायचं नाही. शांतपणे द्यायची परीक्षा. इंजिनियर तर तुम्ही होणार आहात हे कळलेलं आहे. इतकी सुंदर परिस्थिती कुठे असते आयुष्यात की ह्या परीक्षेमध्ये मला काही मिळालं तरी मी इंजिनियर होणार आहे. आणि पुढचं एक सांगतो तुम्हाला की सपोज तुम्हाला बेस्ट कॉलेज किंवा बेस्ट ब्रँच बेस्ट कॉलेज म्हणूया समजा नाही मिळालं एवढं सगळं करून, तर हताश होऊ नका. एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट. माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत की दे कुड नॉट गेट अ गुड कॉलेज, बेस्ट कॉलेज, दे कुड मॅनेज इन ॲव्हरेज कॉलेज, पण ब्रँच मात्र कॉम्प्रोमाइज करू नका. जे काही ठरवलंय तुम्ही, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल, तर ब्रँच डेफिनेटली कॉम्प्रोमाइज करू नका. आणि 4 वर्षामध्ये तुम्ही जे इंजिनिअरिंगला कराल दॅट विल काउंट ॲट मोस्ट फॉर युअर करिअर, हे लक्षात घ्या. त्यामुळे 4 वर्ष तुमच्याजवळ कष्ट करायला आहेत. ठीक आहे ॲव्हरेज कॉलेज मिळालंय, पण इमिडिएटली जॉब जर फायनान्शियल कंडिशन तशी ही नसेल, वॉन्टिंग नसेल, तर गो फॉर मास्टर्स डिग्री इन एनी केस. अँड फॉर मास्टर्स डिग्री यू कॅन प्रिपेअर गेट इन टू IITs. दॅट इज अ इझियर जॉब देन गेटिंग इन टू IIT थ्रू BTech. त्यामुळे 4 वर्षामध्ये तुम्ही गेटची परीक्षेची तयारी करू शकता. प्रॉपर गुड सिलेक्टेड ब्रँच मध्ये तुम्ही मास्टर्स डिग्री करू शकता, आयदर इंडिया, अब्रॉड, कुठेही. आणि मग डेफिनेटली यू विल सी दॅट करिअर इज ॲट युअर डोर स्टेप. माझ्याकडे अनेक असे विद्यार्थी आहेत की जे ॲव्हरेज कॉलेजमध्ये होते, पण त्यांनी इतकं काही छान छान केलं. तिथे प्रोजेक्ट्स असतात, म्हणजे ही गॉट द नर्व. आणि मग ते 4 वर्षामध्ये तो वेड्यासारखा बदलूनच गेला. आणि मला जेव्हा सांगायला येतो की मी सर आता MS करायला इकडे इकडे चाललोय, मला आनंद अश्रू येतात. मी बघतो की अरे हा गोट्या तर फारच ॲव्हरेज आणि शेंड्या लावणारा होता, पण त्या 4 वर्षात त्यांनी स्वतःला बदलून टाकलं. त्यामुळे चुकून CET मध्ये सक्सेस नाही मिळाला जसा पाहिजे तसा, तर हताश व्हायचं कारण नाहीये नक्कीच. अरे ये तो एक एग्जाम था, जिंदगी तो एग्जाम से पड़ी हुई है, और हर एग्जाम में अपन कुछ ना कुछ सीख जाते हैं. जो शिकून बदलतो स्वतःला तो खरा सक्सेसफुल असतो. चुकणारा नाही. चुकताय हा इश्यू नसतो. चुकू शकतो माणूस, पण त्याच्यातनं शिकून इफ यू ट्राय टू क्लाइंब अप डेफिनेटली यू विल रीच द डेस्टिनेशन. त्यामुळे हा फंडा लक्षात ठेवा. प्रयत्न करायचा आहे, जसं जमेल तसं करायचंय, पण सिन्सिअरली प्रयत्न करायचा आहे. नाही आलं चुकून, नाही COEP मिळालं मला, इट डझंट मेक डिफरन्स बिकॉज यू हॅव 4 years. You can plan yourself. You can absolutely do lot of things in 4 years. पण म्हणून मग आता रिलॅक्स व्हायचं का की हो आता आम्ही 4 वर्षामध्ये बघूया, आता तर टाइमपास करूया? नाही. हातात आलेली गोष्ट सोडून नाहीये त्याच्या मागे कधीच पळायचं नाही. हातात आलेल्या गोष्टीचा पहिल्यांदा मॅक्सिमम कॅश इन करा. समजा नाही झालं तर देन विल हॅव डिफरंट थिंग्स ऑन अवर प्लेट. So this fundamental simple thing, if you follow in the throughout your life, every time you'll be at the different stages. And मला नाही वाटत की इतके सुंदर चांगले शिक्षित तुमचे पेरेंट्स सर्व काही द्यायला तुम्हाला एन्व्हायरमेंट आहे. अशा केसमध्ये I don't think there should be any difficulty in getting to the expected target, and I'm sure you will get it. So I wish you all the best once again. तुम्हाला जर कुठली पण शंका असेल तर माझा नंबर मी देऊन ठेवतो. यू कॅन कॉल मी, आस्क डिफिकल्टीज, कुठली पण मदत लागली तरी सुद्धा. माय नंबर इज 9423202529. 9423202529.
So you can call me, you can seek my help. And once again, I wish you all the best. मला वाटतं आय शुड स्टॉप हिअर. मला जे काही सांगायचं होतं हे मी सांगायचा प्रयत्न केलाय. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर यू आर वेलकम. आय विल ट्राय टू आन्सर. गुड लक. साने सर, हा ओके. हा येस सर. थँक्यू सर. अतिशय छान मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. ऑलमोस्ट मॅथमॅटिक्स पेपरच्या संदर्भात आणि ओव्हरऑल सीईटी एक्झामच्या प्रिपरेशनच्या संदर्भात अतिशय योग्य मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तुमचं या सेशन नंतर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पार्टिसिपंट विद्यार्थ्यांसाठी मी एक कोट म्हणू इच्छितो कि तोड़ना है पिंजरा मेरी उड़ान अभी बाकी है, कि तोड़ना है पिंजरा मेरी उड़ान अभी बाकी है, मंजिलें जमी भर नहीं आसमान अभी बाकी है, लहरों का थमना नहीं समंदर की बेबसी, लहरों का थमना नहीं समंदर की बेबसी, बाहर खामोशी सही भीतर कहीं तूफान अभी बाकी है. नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोटनुसार नक्कीच विद्यार्थी आपले सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रोसीड करतील. थँक्यू सर. आपल्याकडे काही क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले आहेत. मी 1 to 1 सगळं क्वेश्चन्स या ठिकाणी रिपीट करतो. तर पहिला क्वेश्चन जो मेजॉरली सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारला आहे तो इज देअर एनी ट्रिक्स फॉर इंटिग्रेशन प्रॉब्लेम्स. सो मॅक्सिमम स्टुडंट्सनी सेम क्वेश्चन्स या ठिकाणी विचारला आहे. इज देअर एनी ट्रिक फॉर इंटिग्रेशन प्रॉब्लेम्स. शुअर. आता हा इंटिग्रेशन जो काही टॉपिक आहे, आता आपण ह्या सर्व तासामध्ये टॉपिक वाईज म्हणा किंवा सब्जेक्टच्या दृष्टीने आपण बोलले नाही आहोत. कारण गणिताला बोलायला किंवा सब्जेक्ट मधले काही प्रश्न करायला आपल्याला बोर्ड लागतो, लिहायला लागतं आणि इंटरॅक्शन लागतं. हे आपलं ओव्हरऑल ओरिएंटेशन टाईप होतं. आता हा जो स्पेसिफिक तुम्ही प्रश्न विचारलाय विच इज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन एखाद्याला चांगलं किंवा फास्ट यायला बेसिकली his trigonometry should be absolutely perfect. Absolutely. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट खूप छान आहेत पाहिजेत आणि मग इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. आता इंटिग्रेशनचे स्टँडर्ड फॉर्म्युले जे काही आहेत, अपार्ट फ्रॉम दॅट काही टिपिकल टाईप ऑफ फॉर्म्युलेज आहेत की जिथे डायरेक्ट तुम्हाला उत्तर आणता येतं, विच वी हॅव नॉट युज्ड इन द 12th स्टँडर्ड. फॉर एक्झाम्पल इंटेग्रल 0 to π/2 sin to the power of nx dx. आता हा रिडक्शन फॉर्म्युला म्हणतात याला ऍक्च्युअली. हा फॉर्म्युला जर वापरून आपण जर करायचा प्रयत्न केला तर लगेच येईल. म्हणजे साइन टू दी पॉवर ऑफ nx. मग सीईटी मध्ये प्रश्न असतो इन्स्टेड ऑफ साइन टू दी पॉवर ऑफ nx साइन टू दी पॉवर ऑफ 5 असेल समजा. तर आता मला सांगा साइन 5th x करायचं झालं तर 1.5-3 मिनिटांमध्ये करणं अवघड होतं. ओके. तर तो साइन टू दी पॉवर ऑफ nx फॉर्म्युला जर माहिती असेल तुम्हाला तर डेफिनेटली यू कॅन डायरेक्टली पुट n = 5. तर देर आर सर्टन डेफिनेटली गुड शॉर्टकट फॉर्म्युलेज. पण शेवटी प्रश्न असा येतो की किती फॉर्म्युलेज मी लक्षात ठेवणार. ऑलरेडी 11वीचे ट्रिग्नॉमेट्री प्लस सगळे डेरिव्हेटिव्हचे म्हणजे असंख्य फॉर्म्युलेज वी हॅड ऑलरेडी विथ अस. तर हे जे काही शॉर्टकट फॉर्म्युलेज आहेत दे आर वर्थ डेफिनेटली फॉर सच एक्झाम. अँड इफ यू आर रिअली इंटरेस्टेड तर मी जे काही 2-4 पुस्तकं म्हणले तर त्याच्यामध्ये हे सर्व काही शॉर्टकट फॉर्म्युलेज हे डेफिनेटली अवेलेबल आहेत या सीईटीच्या पुस्तकांमध्ये. आणि त्याच्यापेक्षा फारसे लागणारच नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सीईटी तशी स्पेशल आहे. फार शॉर्टकट फॉर्म्युले ही लागणार नाहीयेत, हे लक्षात घ्या. दे विल टेस्ट यू युअर बेसिक्स आणि ओव्हरऑल ऍव्हरेज मॅथमॅटिक्स जे लागतं त्याचीच फक्त टेस्ट आहे. टफ क्वेश्चन्स हे जवळजवळ नाहीच नसतीलच असं गृहीत धरा तुम्ही. पण म्हणून आपण करायचं नाही का? इट्स नॉट लाईक दॅट. एखाद्या युद्धामध्ये कृष्णाने सांगितलंय की सर्व तयारीने उतरायचंय. अर्जुना सर्व तयारीने. समोरचा माणूस किती का तो साधा असला तरी ते शेवटी युद्ध आहे. त्यामुळे ॲटोम बॉम्ब सुद्धा पाठीवर घेऊनच उतरायचंय. आणि आपले मिलिटरी आणि हे सर्व लोक हे असंच करतात की फुल तयारीने जात असतात. म्हणजे वेळ पडली तर मात्र ॲटोम बॉम्ब टाकायचा, इलाज नसतो तो शेवटचा पर्याय म्हणून. तर तशाच प्रकारे तुम्ही हे सर्वांची तयारी तर करायची. शॉर्टकट फॉर्म्युलेज आहेत, नॉन स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत विच यू हॅव नॉट युज्ड इन 12th स्टँडर्ड. बट देर आर
सो इफ यू गेट यूज टू किंवा ते लक्षात ठेवले तर तुमचा फायदा आहे, पण तेवढी त्याची गरज लागेलच असं नाही. ऍज फार एज महाराष्ट्राच्या सीईटीचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला, मागचे पेपर्स, असं काही फार हॉरिबल लागतंय असं बिलकुल नाहीये. सो आय होप आय आन्सर्ड द क्वेश्चन. Yes, thank you, sir. Now my next question from participant side. लॉक टेबल आणि कॅल्क्युलेटर्स अलाउड नसल्यामुळे हॅलो हॅलो. हा. हॅलो, एम आय ऑडिबल सर? या शुअर. येतोय, ऐकायला येतोय. सर, ऍक्च्युली लॉक टेबल आणि कॅल्क्युलेटर्स अलाउड नसल्यामुळे डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम्स कॅल्क्युलेशन्स कसे सॉल्व्ह करायचे असा पुढील क्वेश्चन आहे. तुम्ही या कुठल्याही मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नका. लॉक टेबलचे जे काही व्हॅल्यूज असतात, फॉर एक्झाम्पल काही मॅक्सिमा मिनिमा, रेट मेजर किंवा एरर आपला अप्रॉक्सिमेशन मध्ये लागतात ना, ते त्या प्रश्नामध्ये दिलेले असतील आणि ते न दिलेले व्हॅल्यूज हे कधीच लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला जर न दिलेले व्हॅल्यूज लागायला लागलेत असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही चुकलायत, एवढं गॅरंटी. त्यामुळे डोंट वरी की आपल्याला अजून काही लॉक टेबल नसणार आहे, तर ते व्हॅल्यूज असतात. आता व्हॅल्यूज कसे फास्ट कॅल्क्युलेट करायचे, तर आता काही प्रश्नांमध्ये हे डेसिमल मल्टिप्लिकेशन असतं. आता हे शाळेपासून तुम्हाला ते फास्ट मल्टिप्लिकेशन, फास्ट ऍडिशन, फास्ट एलसीएम हे यायला लागतं. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस ही तुमची ऑलरेडी झालेली पाहिजे खरी. पण स्पेशल अशी प्रॅक्टिस डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स करता काही गरज नाहीये आता या स्टेजला. तुमचे बेसिकली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डोंट गेट पॅनिक विथ टेबल्स नाहीये, कॅल्क्युलेटर नाहीये, मग माझं काय होईल. काही काळजी करू नका, तसे प्रश्नच नसतात आणि नसणार आहेत. सो डोंट वेट फॉर एनिथिंग. दिलेल्या गोष्टीच तिथे प्रश्नामध्येच दिलेल्या गोष्टी वापरूनच तुम्हाला येणार असतात. आणि एक मी म्हणल्यासारखं एक 4-5 प्रश्न जरी तसे असतील ना, तर ते बाजूला ठेवायचे. डू नॉट गेट इन टू दॅट. ज्याचे आन्सर्स डेसिमल मध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिक्सचा काही पार्ट आहे, आता ते 4 डेसिमल प्लेसेस आणावंच लागतं. त्यामुळे तो प्रश्न बाजूलाच ठेवायचा जरी येत असला तरी सुद्धा, कारण ते शेवटी 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आणायला आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करायला लागतं आणि त्याला वेळ लागतो. तर तसे प्रश्न बाजूला ठेवा. टुवर्ड्स द एंड इफ यू डेफिनेटली विल गेट सम टाइम आणि मग त्याच्यात करता येईल. बट यू डोंट रिक्वायर टू पॅनिक मोर अबाउट व्हॉट कॅल्क्युलेशन्स अँड हाऊ टू डू. नॉर्मल तुमचे कॅल्क्युलेशनची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं फास्ट व्हायला पाहिजे, मात्र नुसतं बघत बसून होत नाही. ओके, सो डोंट बी पॅनिक. Yes, sir. Next question is that differentiation and integration मधलं किती प्रश्न येतील? हॅलो. हां. वेल, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलेचं कन्फ्युजन दूर कसं करायचं असा एका स्टुडंट पार्टिसिपेंटचा क्वेश्चन आहे. How to अरे remove this confusion of formula in differentiation and integration? हो, ऍक्च्युली हा जेव्हा तुला प्रश्न येतोय तेव्हा तुला आयदर दोन्ही टॉपिक कळले नाही आहेत किंवा प्रॉपरली तू त्या दृष्टीने बघितलं नाहीयेस. इनफॅक्ट दोन्ही फॉर्म्युलेस दे गो हँड इन हँड. एक लेफ्टला साईडला चालतो, एक राईट साईडला चालतो, दोन्ही अपोजिट चालतात. दॅट्स ऑल. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह तुझे फॉर्म्युलेस परफेक्ट असतील तर इंटिग्रेशनचे बऱ्यापैकी फॉर्म्युलेस कम फ्रॉम डेरिव्हेटिव्ह इटसेल्फ. सो असे दोन वेगळे सेट ऑफ फॉर्म्युलेस लक्षात ठेवायला लागतील असं खरं म्हणजे नाहीये, त्यातले काही सिलेक्टेड सोडले तर. सो इट्स नॉट गोइंग टू बी अ बिग इश्यू. आणि 12वी मध्ये करताना ह्या दोन गोष्टीचा तर तुझा ऍक्सेस झालेलाच पाहिजे खरं म्हणजे. देर शुड नॉट बी एनी क्वेश्चन की हाऊ टू रिमेंबर देम. यू जस्ट रिमेंबर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन विल फॉलो यू. सो आय थिंक दॅट इज डेफिनेटली नॉट ए बिग इश्यू असं मला वाटतं. त्यामुळे लक्षात ठेवणं, अर्थात लक्षात ठेवणं म्हणल्यावरती मग ते प्रत्येक गोष्टच आहे. मग त्यापेक्षा ट्रिग्नॉमेट्री सुद्धा खूप केवढे तरी फॉर्म्युलेज आहेत. त्यामुळे तसं डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन बेसिकली दे गो हँड इन हँड. त्यामुळे इट इज इझी टू कॅच अप बोथ ऑफ देम. त्यामुळे इंटिग्रेशन करताना डेरिव्हेटिव्ह मनात पाहिजे आणि नजरेत इंटिग्रेशन पाहिजे. असं असतं की आपोआप दोघांची मिलन सुंदर होतं. सो डोंट गेट पॅनिक.
Well, thank you, sir. Next question is that does questions get repeated in CET examination from the students? Yes. 101% क्वेश्चन्स गेट रिपीटेड. मी तुम्हाला सांगतो, मागचे जे 10 पेपर्स आहेत, जे काही पेपर्स अवेलेबल हल्ली असतात, म्हणजे पुस्तक असतं, त्यामधले 10 पेपर्स तुम्ही जर सिन्सिअरली सोडवलेत, ऍब्सोल्युटली ईच अँड एव्हरी क्वेश्चन, आय कॅन गॅरंटी यू की ऍटलीस्ट 50% ऑफ द क्वेश्चन्स विल बी रिपीटेड. ऍटलीस्ट. म्हणजे द क्वेश्चन, म्हणजे द नंबर माइट गो मोर ऑल्सो, बट मी थोडंसं कन्झर्वेटिव्ह वेनी बोलतोय की 50% क्वेश्चन्स जसे विचारले तसे, विदाउट एनी चेंज ऑफ डाटा ऑल्सो, तसेच्या तसे विचारतात. ही गॅरंटी आहे. तसं तुम्ही आपल्या बोर्डामध्ये सुद्धा तुम्ही बघितलंच असेल, मागचे बोर्डाचे प्रश्न पेपर बघितले तुम्ही, तर आहे तसे पेपर्सचे प्रश्न विचारतात. महाराष्ट्राची ती स्पेशालिटी आहे, त्याचा फायदा घ्या. त्यामुळे 10 पेपर्स मागचे सोडवा MST CET चे, नाही त्यातले 50% रिपीट झाले तर आपलं नाव बदललं. सो इट इज वर्थ, डेफिनेटली वर्थ आहे सॉल्विंग देम. बोला सर. वेल, द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट की 3 सब्जेक्ट मध्ये वेळेचं बंधन कसं पाळायचं? बिकॉज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स साठी वेळेच्या बंधन कसं आपण रिमूव्ह करू शकतो, त्यासाठीचा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी बऱ्याचदा विचारलाय. बर, मी आता तुम्हाला वेळेच्या बंधन बद्दल बोलतो. आपल्याकडे 24 तास आहेत, ठीक आहे, आजपासून सुरू केलंय आपण. त्यामध्ये 6 तास किंवा 8 तास झोपलोय आपण, असं समजा. 8 तास 8 तास इज ए साऊंड अँड ब्युटिफुल स्लीप. मोदी सुद्धा 5 तास झोपतात फक्त. ऍट 73 एज 5 तास मोदी झोपतात आणि उरलेल्या याच्यात काम करतात ते. तर तुमचं वय काय आहे? तर तुम्ही 8 तास झोपलात तर तुम्हाला 16 तास उरतात. वरचे 4 तास तुम्ही अंघोळ, जेवण, नाश्ता याच्यामध्ये घालवलं तर 12 तास, आणि त्यामध्ये 1 तास सिनेमा पण बघा, सगळं होईल 4 तासामध्ये. 12 तास मिळतात. तर 12 तासामध्ये मी सिंपल सांगतो की 4 तास तुम्ही मॅच केलं, 5 तास केलं तर चांगलं आहे, पण तेवढं जमेलच असं नाही. शेवटी मला सांगायला सुद्धा काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. 4 तास माणूस करू शकतो. 3 तास फिजिक्स, 3 तास केमिस्ट्री, तरी तुमचे 10 तासच होत आहेत इथे. सो इफ यू प्लॅन युअर डे, 4 hours ऑफ मॅथमॅटिक्स, 3 hours ऑफ फिजिक्स, 3 hours ऑफ केमिस्ट्री, आय थिंक दिस इज गोइंग टू बी डेफिनेटली अ गुड प्लॅनिंग. स्टील यू हॅव 2 hours विथ यू, स्टील 2 hours. त्यामध्ये रोज एक पेपर कुठला तरी लिहायचा. म्हणजे बघा, कल्पना करा की तिघांचा त्याच्यामध्ये अभ्यास होतो. पेपर असतो 1.5 तासाचाच, पुन्हा तरी अर्धा तास मिळतोय तुम्हाला. तो स्पेशल अर्धा तास व्हॉट्सअपवर सोडून द्या तुम्ही झाल्यावरती मात्र. पण 4, 3, 3 आणि 1.5 तासाचा पेपर, असं जर तुम्ही रोज केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो CET सारख्या परीक्षेमध्ये तुम्ही 150 क्रॉस हे 101% करणार. So plan it as 4-3-3 and 1 full portion paper, 90 minutes. Did I answer your question? Yes sir, yes sir. नाव सरांचा जो आतापर्यंतचा 15 ते 20 वर्षाचा जो CET किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा जो एक्सपिरियन्स आहे, तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी हेल्पफुल असेल. आणि सरांच्या गाईडलाईन्स, सरांचा कॉन्फिडन्स, यातून नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि CETच्या तयारीसाठी विद्यार्थी त्या पद्धतीनं, त्या मार्गदर्शनाने आपल्या या ठिकाणी जातील. अजून एक क्वेश्चन जो होता तो विद्यार्थ्यांचा होता की मॉक टेस्ट अवेलेबल होऊ शकते का? त्या संदर्भात मी आपल्याला KG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या वतीने आपल्याला मी एक मार्गदर्शन करू इच्छितो की आपण या वेबिनार सिरीज नंतर पहिला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॉक CET एक्झामिनेशन कंडक्ट करणार आहोत. तर त्याच्या 2 सिरीज या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहेत. एक्सपर्ट्स लोकांकडून आपण त्या मॉक CET साठी क्वेश्चन पेपर्स तयार करून घेतले आहेत आणि त्याचं मॉक CET साठी सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्या संदर्भाची लिंकही मी सर्व विद्यार्थ्यांना मी प्रोव्हाइड करू आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॉक CETच्या त्या पेपरसाठी टेंटेटिव्हली 1 तारीख आणि 5 तारीख, 1 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला आपण या मॉक CET कंडक्ट करणार आहोत.
त्याचा इमिडिएट रिझल्ट देखील आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि जी मुलं त्यातून चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्क्सने पास होतील त्यांना आपण फेलिसिटेट देखील करणार आहोत. अतिशय विद्यार्थ्यांसाठी पूरक असा आपण या ठिकाणी उपक्रम आयोजित करायचं या ठिकाणी ठरवले, ही लेक्चर सिरीज. आणि नक्कीच त्यानंतर आपल्या भविष्यामध्ये मुलांच्या मॉक सीईटीची तयारी आणि त्यांच्या भविष्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांच्या ऍडमिशनसाठीच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मार्गदर्शन आपण नेहमी विद्यार्थ्यांना KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या वतीने करणार आहोत. मी विद्यार्थ्यांना ग्वाही देतो की आपण नक्कीच मॉक सीईटी साठी तुम्हाला शक्य ती मदत या ठिकाणी करणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट, मी पुन्हा एकदा आठवले सरांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे ऑनरेबल डॉक्टर SK पाटील सर, अकॅडमिक डीन ऑफ KJ CMR, जे आता आपल्याला वोट ऑफ थँक्स साठी या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मी सरांना विनंती करतो की आपण वोट ऑफ थँक्स साठी मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू सर. Good afternoon to all participants. This has been a wonderful webinar for you. I hope you have enjoyed listening to the guidelines given by Professor Athawale sir, and I also appeal to all the participants to follow the instructions given by Athawale sir. That will be definitely helpful to you to improve your performance in CET examination. On behalf of KJ College of Engineering, Management and Research, I am very much thankful to Professor Athawale sir for giving a very, very good guidelines for the aspirants of the student those are going to appear for CET examination. Tomorrow, that is on 17th of September, we are going to plan a lecture on the CET examination for the subject physics. The timing will be the same. The lecture will start at 11 a.m., 11 to 12:30. The speaker of today's session is Professor Patwardhan sir. He is IIT Powai pass out student, and he is also conducting the classes with Athawale sir. Day after tomorrow, that is on 18th, chemistry lecture, which will be conducted by Professor Shirsagar sir. After this webinar series of mathematics, physics and chemistry, definitely our college is planning to conduct the mock examination on 1st of October and on 5th of October. The papers for this mock examination, this will be said by a very, very expert persons from the state of Maharashtra, and that will definitely helpful for you people if you register for the examination and if you appear for the examination. That definitely improves your performance in CET examination. So again, personally, I appeal all the participants to carefully listen the instruction given by these expert persons, because these expert persons are working in the same area related to CET examination and JEE examination from last 20 years. Their students are now studying in foreign. Most of them are in US. So such a wonderful persons are accompanying with you, giving the guidelines for you. So once again, I thank to all the dear participants for attending this session, as well as expecting the same participation for the next 2 days.
Thank you very much.